गेल्या 12 वर्षापासून मेडिकल फील्डमध्ये कार्यरत आहे. मी स्वतःचा परत स्टार्ट करू. मी गेल्या 12 वर्षापासून मेडिकल फील्डमध्ये कार्यरत आहे. स्वतःचा दवाखाना चालवून माझे स्वतः हॉस्पिटल्स आणि डायग्नोस्टिक सेंटर्स आहेत. म्हणजे मी मेडिकल फील्डमध्ये ॲक्टिव्हली काम करत आहे गेल्या 12 वर्षापासून, सर्व त्याच्या वेगवेगळ्या वेक्टर्समध्ये. तर कोविडमध्ये कसं झालेलं की जेव्हा कोविडमध्ये सर्व डॉक्टरांची गरज होती तेव्हा आम्ही एकदम पुढाकार घेऊन भरपूर सारे हॉस्पिटल्स उभारले आणि पेशंट तिथे आमचे जे भरपूरसे कॉन्टॅक्ट निर्माण झाले तेव्हापासून आम्ही एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये आलो. तर मला एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये येऊन 5 वर्षाचा त्याचा साधा एक्सपिरियन्स आहे. 5 वर्षापासून मी एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये पण कामाला आहे. हे माझं एक साईड व्हेंचर आहे. तिथे गेल्या 3 वर्षापासून आम्ही फ्रँचाईज चालवत होतो. फ्रँचाईज सोडल्यानंतर आमचे जे कॉन्टॅक्ट्स बनलेले जिथे जे इंडस्ट्रीमध्ये एक समजा 15-20 वर्षापासून कामाला आहे, जे प्लेसमेंट करतात, जे ट्रेनिंग देतात, तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट आल्यानंतर आम्ही विचार केला की हा जर हा एक एज्युकेशनचा जर हा एक बिझनेस आहे तर हा एक चांगलाच आहे. ठीक आहे, एज्युकेशन आणि मेडिकल फील्ड हे दिस टू आर गुड फॉर माय पर्सनॅलिटी अँड और फॉर माय डोमेन. तर यांच्या सर्वांचं जे आपल्या इथे जे कर्मचारी आहेत ते सर्व आपले ओळखीचेच आहेत, जुने कॉन्टॅक्ट्स आहेत, 4-4, 5-5 वर्षापासून आपल्यासोबत कामाला आहे. तर आम्ही त्यांना घेऊन आपली एक संस्था स्वतःची चालू केली. आमच्याकडे नॅशनल एव्हिएशन चालू करण्यासाठी जे काही डॉक्युमेंटेशन लागतात, जे काही लायसन्सिंग लागतात, जे काही अथॉरिटीजचे जे लायसन्सपासून जे काही कागदपत्र आहे ते सर्व आमच्याकडे आहे. ठीक आहे, आणि आम्ही हळूहळू गव्हर्नमेंटच्या टायअपमध्ये जसं एकदा संस्था 1 वर्ष चालू झाली त्याच्यानंतर जसं आपण पुढाकार घेतो की आपल्याला हे पण लागेल तर आपण इथे जाऊन हे डॉक्युमेंट कलेक्ट करू शकतो. ते म्हणजे जे प्रोसेस आहे ते प्रोसेस चालूच आहे. आता मे 2024मध्ये ठीक आहे, माझी एम्प्लॉई होती सना शेख. ठीक आहे, ती माझ्या दुसऱ्या ब्रांचमध्ये कार्यरत होती घाटकोपरमध्ये. त्यांना मी इथे सेंटर मॅनेजर म्हणून नियुक्त केले, कारण बिंग अ डॉक्टर माझ्याकडे एवढा टाईम नाही आहे की मी इथे 24 तास देऊ शकतो किंवा 8 तास देऊ शकतो. मी स्वतःचा आधीच मी सांगितलं की मी माझ्या दवाखान्यापासून सर्व मेडिकल फील्डची सेवा देत आहे ऑलरेडी. तर त्यांना इथे सेंटर मॅनेजरमधून नियुक्त आहे. सेंटर मॅनेजरमध्ये सेंटरवरती घडणारी सर्व घटना, ॲडमिशनपासून त्यांच्या प्लेसमेंटपासून त्यांची ट्रेनिंग व्यवस्थित होत आहे की नाही आहे पासून, मेंटेनन्सपासून सर्व ॲडमिशनचा प्रोसेस, सेल्सपासून सर्व काही त्यांची जबाबदारी, असं सेंटर मॅनेजरची जबाबदारी असते. जसे मॅडम आहे, हे माझे सेंटर मॅनेजर घाटकोपर होते, प्रतिभा भालेराव. ही सेल्स हेड ऑफ आवर कंपनी आशिष आपी. आता काय झालं की सेंटर आपलं ठाण्याचं चालू झालं आणि त्याच्यानंतर गेल्या 4-5 महिन्यापर्यंत सर्व व्यवस्थित चालू होतं, सर्व काही व्यवस्थित जात आहे, स्टुडंट व्यवस्थित ॲडमिशन घेत आहे, ट्रेनिंग व्यवस्थित सर्व व्यवस्थित चालू होतं. त्याच्यानंतर गेल्या 3-4 महिन्यापासून आम्हाला असं घडायला लागलं की सेंटरला थोडासा नुकसान व्हायला लागलेलं आहे. तर आम्ही त्याची कारणं शोधण्यासाठी एक रिव्ह्यू मीटिंग बसवायचा प्रयत्न केला त्यांच्यासोबत. पण त्याच्या आधीच मॅडम जे आहे ते इथून ॲब्स्कॉन्ड झाले, म्हणजे ते कामावर यायचं त्यांनी बंद केलं. आणि 3 तारखेला मग आम्ही मॅडमला सेंटर मॅनेजर इथे नियुक्त केलं, ठाण्याची सेंटर मॅनेजर म्हणून नियुक्त केलं. ते जसंच त्यांना कळालं की आता माझ्या ठिकाणी दुसरं कोण सेंटर मॅनेजर झालेलं आहे, तर आधीच मी सांगितलेलं की जे स्टुडंट्स असतात त्यांचा जो फेस असतो, जो त्यांचा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट असतो सर्व गोष्टींसाठी, तो असतो सेंटर मॅनेजर. आता जे जुने जे स्टुडंट्स होते त्यांचे पालकांचे कॉन्टॅक्ट, त्यांचे स्वतःचे कॉन्टॅक्ट, ते सर्व मॅडमकडे होते. आता ते रिव्हेंजमध्ये येऊन त्यांनी एक व्हॉट्सॲप ग्रुप क्रिएट केला आणि त्याच्यावर सर्व त्यांचा दिशाभूल करणं, त्यांना वेगवेगळ्या मेसेजेस टाकून भडकावू सर्व चालू केलं की आता ही कंपनी फ्रॉड आहे, तुम्ही 2 वर्षापासून माझ्या इथे कामाला आहे तेव्हा तुम्हाला काही नाही, आणि जसंच तुमचा हे स्वार्थ सिद्ध नाही होत आहे लगेच तुम्ही सर्व त्यांचा गोंधळ आणि सेंटरला खराब करून तोडून फोडून याला बंद करायचा पूर्ण प्रयास चालू करून टाकला. ठीक आहे, त्यांनी 5 तारखेला 60 ते 70 मुलांना, पालकांना घेऊन इथे आले आम्हाला न कळवता. ठीक आहे, ते लोक तेव्हा काय पॅरेंट्सशी आमचा कधी कॉन्टॅक्ट आलेला नव्हता. तर हे काही पालक बोलायला लागले की कॉल द ओनर ऑफ द सेंटर. ठीक आहे, तर हे माझे पार्टनर आहे डॉक्टर प्रशांत सिंग. वी आर पार्टनर्स इन एव्हरीवेअर, आय मीन इन द हॉस्पिटल ऑल्सो, इन एव्हिएशन ऑल्सो. ठीक आहे, तर आम्ही सर्वांनी पॅरेंट्सला फेस केलं डायरेक्टली. त्यांचे जे काही क्वेश्चन्स होते ते आम्ही त्यांना सांगितले आणि त्यांची काय मनशा आहे हे पण आम्ही त्यांना सांगायचा प्रयत्न केला. पण कसा होता की हा एक मॉब होता, मॉबमध्ये 4 माणसं बोलणार, आपण काय बोलणार, तसा काही चांगला व्यवस्थित संवाद होऊ शकत नाही. तर आम्ही त्या दिवशी ठरवलं की वी विल गो 1-on-1.
तुमच्या मनात जे काही दुष्प्रचार केला गेलेला आहे, जे काही इन्सिक्युरिटीज निर्माण केली गेली आहे, त्याचा आम्ही व्यवस्थित समाधान करू. बिकॉज वी आर नॉट फ्रॉड, वी आर इन टू द इंडस्ट्री, वी हॅव पीपल फ्रॉम द इंडस्ट्री अँड वी हॅव ऑल द लायसन्स नॉट टू वरी. ठीक आहे, वी विल गो ॲज पर द प्रोसेस. तर आम्ही सर्वांना बोललो की मंडेपासून म्हणजे 8 तारखेपासून 9 तारखेपासून आम्ही 10 पॅरेंट्सला बोलवून 1-on-1 काउन्सिलिंग करणार. त्याच्या आधीच काही पॅरेंट्स बोलले की आम्हाला रविवारी आणि शनिवारी सुट्टी असेल तर तुम्ही आम्हाला आधी बोलवा. तर आम्ही 10 लोकांना एक कदाचित रविवारी बोलवलं आणि त्यांची काउन्सिलिंग केली. ते सर्व आमच्याशी कन्व्हिन्स झाले की यांच्याकडे सर्व आहे, देयर इज नो फ्रॉड. ठीक आहे. जसंच तिला कळालं की हे 1-on-1 काउन्सिलिंग केल्यानंतर तिचा प्लॅन फेल होणार, तर तिने काय केलं, लगेच सोमवारी बोललं की डोंट गो 1 by 1. We have all the screenshot, WhatsApp screenshot, we have all the recordings, we have all the videos, I will share with you. ठीक आहे. सोमवारी जसंच 10 आणि सोमवारी जे 10 मी बोललो की 10 लोकांना, पॅरेंट्स लोकांना बोलवायचं होतं. आले ते पॅरेंट्स, पण मॅडमचं वेगळंच काही चाललेलं त्या ग्रुपमध्ये. त्याची आम्हाला माहिती कळाली, कारण आमचे जे फेवरचे स्टुडंट्स होते ते आम्हाला सपोर्ट करत होते. ते बोलत होते की मॅडम असं आम्हाला प्रोवोक करत आहे. तर जसं आम्हाला वाटलं की ही परत तसंच गोंधळ करायचा प्रयत्न करत आहे, लगेच आम्ही एक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली की असं असं मॅडम, मॉब घेऊन आल्यानंतर काही होऊ शकतं. तर पोलिसने त्याचा संज्ञान घेतला आणि तिला सोमवारी बोलवलं. तर जसं इथे पॅरेंट्स आलेले, ते 10 जण आम्ही बोलवलेलं, तसेच तिथे पोलिसांनी मॅडमला तिथे बोलवून मॅडमला कॉल केला की यू हॅव बीन कॉल्ड हिअर, की तुमची तक्रार आली आहे. तर इथे आम्ही पॅरेंट्सला कन्व्हिन्स करत आहोत. आणि मॅडम काय बोलले, मी एकटी जाणार नाही, मी माझे पूर्ण रिपोर्ट घेऊन मी जाणार. पोलिसांना तशी बोलली. आणि पोलिसांनी, नौपाडा पोलीस स्टेशननी त्यांना बोलवले. तिथे त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांची जी तक्रार आहे त्यांचे ऑडिओज त्यांना ऐकवले, पण त्यांना ते काही ऐकायचं नव्हतं. त्या ऑडिओमध्ये पण ते दुसऱ्या अकॅडमीचं नाव घेत आहे, त्यांचे ओनर्सचं नाव घेत आहे. ठीक आहे. आणि तुम्ही इथून रिफंड घ्या आणि मी तुम्हाला तिथे घेऊन जाते, तसंही ती बोलत आहे. तर आता हे जे मला 3-4 महिन्यापासून जे रिव्ह्यू मीटिंगमध्ये ते येत नव्हते आणि ते सेंटरला जे तोटा व्हायचा चालू झालेला, त्याचं एक कारण असंही असू शकतो की शी इज बिंग इन्व्हॉल्व विथ द कॉम्पिटिटर अँड मे बी शी मे हॅव जॉईंड अनऑफिशियली देअर. आणि इकडून जे स्टुडंट्स आहेत ते तिथे घेऊन जात असेल, म्हणून आम्हाला नुकसान आणि आम्ही त्यामुळे थोडासा तोट्यात जायचं चालू झालं. पोलिसांनी तिथे संज्ञान घेतलं, त्यांना बोलवलं आणि आम्हालाही इथे मीटिंग संपल्यानंतर तिथे बोलवलं गेलं नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये. नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर मॅडम तिथून निघून गेले आणि तिकडे स्थानिक जे नेते होते, संजय वाघुले साहेब, त्यांच्याकडे जाऊन ती बसली. आणि हे जे दुष्प्रचार व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये आणि स्टुडंट्सच्या मनामध्ये टाकलेलं, ते सर्व त्यांनी त्यांच्याकडे पूर्ण तिकडे ओढून टाकलं. म्हणजे त्यांना सर्व सांगितलं त्याच पद्धतीमध्ये, त्याच शब्दात. आता हे सर्व ऐकल्यानंतर कोणालाही तुम्ही जर दुष्प्रचार करत आहे तर त्याचा परिणाम चांगला होणारच नाही. तिथे गेल्यानंतर आता त्यांच्या मनात पण आणणार आणि टोटल एक 50-60 लोक, ठीक आहे, हे लोक सेंटरमध्ये संजय वाघुले साहेब, त्यांचे कार्यकर्ता आणि ह्याने ज्या स्टुडंट्स लोकांना मिसगाईड केलेलं ते सर्वांना घेऊन तिथे सेंटरवरती बसली आणि ह्यांना बंद केला. इथे नो बडी विल गो आउट नाव. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे ह्यांना भीती वाटली. आता ह्यांना भीती वाटली तर शी हॅज कॉल्ड 112. ठीक आहे. पोलीस आले. पोलीस आल्यानंतर आणि ह्यांनी मला बोलले, पोलीस स्टेशनला कॉल केला की तुम्ही पण या. तर जसं आम्ही 5 तारखेला पॅरेंट्सला आम्ही समोरून फेस केलेला, तसेच हे पालक आहेत, यांचे पण म्हणजे यांचा मुलगा आहे आमच्या इथे शिकत आहे, ते आले आणि यांनी मला बोलले की मीडियावरती हे दुष्प्रचार केला जात आहे, तर तुम्ही पण येऊन तुमची पक्ष तुम्ही ठेवा. ठीक आहे. हे आले आणि यांचा पक्ष ठेवा. जसे हे बोलले की मला शिकवायचं आहे, मला काही फ्रॉड दिसत नाही, सर्व व्यवस्थित आहे, तसंच यांना बाहेर ढकललं. यू गो आउट, तुमचं काय काम नाही आहे इथे. ठीक आहे. यांच्या बोलण्यावर आम्ही पण सर्व आणि आलो. आणि इथे आल्यानंतर कसं झालं की जसं शी वॉज लॉक, मी आणि डॉक्टर प्रशांत सिंग, आम्ही दोघांना पण इथे लॉक करून टाकलं. आता तुम्ही इथून बाहेर जायचं नाही, तुम्ही हायजॅक झाले, हे वर्ड होता, तुम्ही हायजॅक झाले आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग जे कार्यकर्ता आहे त्यांची जे पद्धत असते बोलायची, तोडून टाकणार, फोडून टाक, आतापर्यंत तर तुला बसवलं आहे, आता तर तुला तोडणार. आणि त्याच्यानंतर सना शेख यांनी कॅमेरा बंद केला आणि त्यांना काय बोलले, तू आत्ताच्या आत्ता चेक घेऊन ये, तुम्ही दोघं इथेच राहणार, ह्याला बोलले तू चेक घेऊन ये. आणि 50 लोक जर तुम्हाला धमकी देत आहे, देर इज नो सिक्युरिटी, तर हा काय करणार.
ह्याला बोलले की तू जा चेक घेऊन ये. चेक कसा काय देणार? मला एक सांगा की आपली एक पद्धत आहे की 12 महिन्याचा आपला कोर्स आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे मॉड्यूल्स आहे. ठीक आहे, तुम्ही 10 महिना शिकवल्यानंतर यू हॅव पेड युअर ट्रेनर सॅलरी, यू हॅव पेड युअर हाऊसकीपिंग बिल्स, यू हॅव पेड युअर स्टाफ सॅलरीज, तुम्ही रेंट दिलेला आहे. तुम्ही सनाशेतला आम्ही 1,25,000ची सॅलरी देत होतो, हे सर्व सेंटर मॅनेज करण्याची. का ते परत करू शकतात का? तर तसा काही प्रोसेस आहेच नाही. आम्ही बोललो की आम्ही कुठल्याही कमिटमेंटमध्ये फेल होणार नाही. तुम्हाला जे काही जर तुम्हाला वाटत आहे बॉन्ड पेपरवर लिहून द्यायला पाहिजे की वी विल गिव्ह यू प्लेसमेंट असिस्टन्स द मोमेंट यू विल कम्प्लीट युअर कोर्स. ठीक आहे, जशी जशी वॅकन्सी येणार तसं तसं आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये मॉक इंटरव्ह्यूज करून तिथे पाठवणार. ते तिथे तुम्ही जाऊन क्रॅक करायचं आहे. 1 लाखाची फीस किंवा 80,000ची फी भरून जर तुम्ही व्यवस्थित जर स्किल्ड होऊन तिथे जात आहे आणि तुम्ही तुमचा ड्रीम जॉब घेत आहे, जसंही तुमचं ते आहे, इट इज गुड, इट इज नॉट बॅड. पण जे दुष्प्रचार केला गेला की हे लोक इथे वेटरच्या कामाला, मी 2-3 न्यूजचे कटिंग्स माझ्याकडे काल आलेले की फर्जीवाडा चालू आहे, एअर होस्टेसच्या नावाखाली लोडरची जॉब लावली जात आहे. सर्वात महत्त्वाचं आहे की आम्ही लोडर आणि सिक्युरिटीची वॅकन्सीमध्ये कोणाला पाठवतच नाही. सर्वात पहिलं ते तथ्य हे खंडन करत आहे. सिक्युरिटी तर एअरपोर्ट अथॉरिटीची असते. ठीक आहे, आणि लोडरसाठी आम्ही पाठवत नाही. लोडरचं आमचं नाही. आम्ही कशासाठी, याची माहिती तुम्हाला हे आमचे आशिष हे सेल्स हेड आहे, ही विल गिव्ह कि व्हाट वी आर डूइंग, व्हाट काइंड ऑफ कोर्सेस. एंड एयरपोर्ट पे जो भी होता है जॉब्स पैसेंजर रिलेटेड, पैसेंजर सर्विस एग्जीक्यूटिव, हम उनके लिए भेजते हैं उनको इंटरव्यूज के लिए. अब जो भी 12th पास होते हैं उनको डायरेक्ट एयरलाइंस में जॉब नहीं मिलता, उनको ग्रेजुएट होना पड़ता है. लेकिन थर्ड पार्टीज हैं एयरपोर्ट पे, BWFS, सेलेबिनास, जो फिलहाल अभी थोड़ी देर के लिए बंद हो गई थी, अब फिर से शुरू हुई है. थर्ड पार्टीज के लिए हम उनको इंटरव्यूज के लिए भेजते हैं. हॉस्पिटैलिटी की जो ट्रेनिंग करते हैं 5 स्टार, 7 स्टार, 3 स्टार प्रॉपर्टीज में, अब वहाँ पे भी बोला गया कि हम उनको वेटर का जॉब देंगे. नहीं, वेटर का जॉब नहीं है. हम एक ही जॉब उनको वहाँ देते हैं, फ्रंट डेस्क रिसेप्शनिस्ट. बेसिक हॉस्पिटैलिटी हम करवाते हैं. ट्रैवल एंड टूरिज्म की भी ट्रेनिंग होती है. बेसिक ट्रैवल एंड टूरिज्म, ट्रैवल एजेंसीज में टिकटिंग की जॉब होती है, जिसके इंटरव्यूज अभी चल रहे हैं. कल के दिन हमारे बोरवली सेंटर पे इंटरव्यूज होंगे उसके. तो ये सारा जो बोला गया है कि वेटर का जॉब मिलेगा, 1 लाख भर के हमको 10,000 मिलता है सैलरी, वैसा कुछ नहीं है. एयरपोर्ट पे जो मिनिमम सैलरी है, जो क्राइटेरिया होता है एयरलाइंस का, उसी के हिसाब से हम बच्चों को भेजते हैं. अब जब बच्चा यहाँ पे एडमिशन लेता है तो उसको बोला जाता है कि आपका इंग्लिश कम्युनिकेशन वीक है, आपको उसको बेटर करना होगा, आपका पर्सनैलिटी पे काम करना होगा. देखो, एयरलाइंस में जॉब करने के लिए अगर कैबिन क्रू बनना है, एयर होस्टेस, तो क्लियर कॉम्प्लेक्शन चाहिए. ये सारा कुछ बच्चों को हम पहले ये बोलते हैं. बच्चा खुद उस पर लिखता है, ये मैं आपको दिखा दूंगा कॉपी. ये स्टूडेंट का एकेडमिक रिपोर्ट है. स्टूडेंट उस पर खुद लिखता है कि मुझे सारा इन्फॉर्मेशन पहले ही दिया गया है कि मेरा इंग्लिश कम्युनिकेशन वीक है, मेरे शक्ल पे कोई स्कार मार्क है, कोई टैटूज है जो एयरलाइंस में एलिजिबल नहीं है. उसके अकॉर्डिंग उसको उस पर काम करना. अगर किसी को हाथ पे टैटू है तो उसको टैटू निकालना होगा. किसी की शक्ल पे कोई मार्क है, उसको ठीक करना होगा, तभी वो कैबिन क्रू के लिए जा सकते हैं. वरना हम एयरपोर्ट्स के लिए उनको भेजते हैं. तो जो भी एलिजिबिलिटी क्राइटेरिया होता है एयरलाइंस के लिए, पहले ही बच्चों को एडमिशन के पहले 1 रुपया भरने के पहले उनको सारा इन्फॉर्मेशन मिलता है. उसी के बाद वो एडमिशन लेते हैं. और ऐसे नहीं है कि कोई स्टूडेंट आ गया, उसने हमको पैसा भर दिया. नहीं, आपके पेरेंट्स को लेके आइए, पेरेंट्स आके मिलेंगे, उनसे डिस्कशन होगा, उसी के बाद हम उनकी रजिस्ट्रेशन करते हैं. जैसे सर भी आए थे, सना शेख को ही मिले थे. ठीक है, पहले स्टूडेंट आया, स्टूडेंट ने घर जाके बोला मुझे करना है ये कोर्स. सना शेख ने बुलाया पेरेंट को, डिस्कशन हुआ, उसके बाद जाके उसका एडमिशन हुआ. सर को भी सारा कुछ बताया गया होगा, एक क्राइटेरिया क्या होता है. उस दिन भी जब हमने मीटिंग ली थी, सबसे पहले मैंने बच्चों को यही पूछा कि आपका इंग्लिश कम्युनिकेशन कहाँ तक पहुँचा है, क्या आप घर पे प्रैक्टिस करते हो कम्युनिकेशन या नहीं. अगर आप प्रैक्टिस नहीं करोगे, हो सकता है पहले 1-2 इंटरव्यूज आप रिजेक्ट हो, बट डोंट वरी, जब तक आपका जॉब नहीं होगा वी विल कीप सेंडिंग यू फॉर इंटरव्यूज. इंटरव्यूज बंद नहीं होंगे आपके. जो हमने आपको प्रॉमिस किया है प्लेसमेंट असिस्टेंस आपको मिलेगा, वो 100% गारंटीड प्लेसमेंट असिस्टेंस हमारी तरफ से मिलेगा. लेकिन आपको पहले कोर्स कंप्लीट करना होगा. एक बार कोर्स कंप्लीट होता है, आपके मॉक इंटरव्यूज हम लेंगे, उसी के बाद हम आपको भेज सकते हैं. अभी जैसे अभी सना बोल रही है कि अभी तक किसी को जॉब नहीं लगा है, ये फ्रॉड कर रहे हैं. किसी का कोर्स कंप्लीट ही नहीं हुआ अभी तक, एटलीस्ट थाने सेंटर में. जैसे बोरेवली में कोर्स कंप्लीट हुआ है रिसेंटली, 22 बच्चे अभी प्लेस हुए हैं घाटकोपर बोरेवली सेंटर मिला के इन सेलेबिनास. अब कल इंटरव्यू है, एक ट्रैवल एजेंसी भी है, तो स्टूडेंट्स वहाँ जाएंगे. अब जिसका अकॉर्डिंगली सिलेक्शन होगा वो वहाँ पे अपना जॉब कर सकता है. ऐसे भी होता है, कभी कभी स्टूडेंट बोलता है मुझे यहाँ पे जॉब नहीं करना, मुझे एयरलाइंस में ही जॉब करना है. एब्सोल्युटली नॉट अ प्रॉब्लम. हम आपको जब एयरलाइंस की वैकेंसी आएगी
तब आपको वहाँ भेजेंगे। तो ये हमारा एक स्टैंडर्ड प्रोटोकॉल है, प्रोसीजर है जो हम फॉलो करते हैं अक्रॉस ऑल अकेडमीज। कोई अकेडमी नहीं बोलता कि हम गारंटीड आपको 1 लाख की जॉब दिलाएंगे या 50,000 की जॉब दिलाएंगे। यस, वी विल प्लेस यू, बट वी विल गिव यू असिस्टेंस इन योर प्लेसमेंट। वी कैन नॉट गारंटी। कल कोई स्टूडेंट आके हमको बोलेगा हमको इंडिगो में ही जॉब करना है, हमको एयर इंडिया में ही जॉब करना है, दैट इज नॉट इन माई हैंड्स। हम आपको इंटरव्यू भेजेंगे एयर इंडिया में भी और इंडिगो में भी, जब भी इंटरव्यूज आएंगे उसके, लेकिन जो आपको इंटरव्यूज खुद क्रैक करने होंगे। वी कैन ओनली ट्रेन यू हाउ टू गिव एन इंटरव्यू। तो ये हमारा स्टँडर्ड प्रोसिजर। आय वॉज गोइंग थ्रू सम ऑफ द व्हिडिओज, त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की प्लेसमेंट एजन्सीच्या नावाखाली। सर मी ते क्लॅरिफाय करत आहे की हे काय प्लेसमेंट एजन्सी नाही आहे, वी आर अ ट्रेनिंग अकॅडमी। आम्ही ट्रेन करणार आणि ज्या कोर्ससाठी ट्रेन करणार त्याची जे जॉब वॅकन्सी जेव्हा येणार, ठीक आहे, त्याचे मॉक इंटरव्ह्यूज घेऊन तिथे तुम्हाला प्लेसमेंटचे असिस्टन्स आम्ही प्रोव्हाइड करणार। सो दॅट आय वॉन्ट टू क्लॅरिफाय। हे जसं आहे की आपलं एवढं हे क्लॅरिफाय झालेलं आहे। आता जे महत्त्वाचं आहे त्या दिवशीचं जे ह्यांना आणि मला आणि ह्या तिघांना आम्हाला जे हायजॅक सारखी परिस्थिती आणि काय म्हणतात त्याला डिटेन्शन सारखं इथे ठेवलेलं आणि दर 5 मिनिटांनी येऊन कोण ना कोण येऊन मारायची आम्हाला भीती दाखवत होता की तुम्ही पैसे द्या नाहीतर आता मी तोडफोड चालू करतो, तुम्ही आता बंद करा कॅमेरा, मी हात सोडतो। हे असं स्थानिक नेत्यांनी किंवा कुठल्याही नेत्यांनी हे खूप चुकीचं आहे। प्लस यू शुड अंडरस्टँड की हू द अदर पर्सन इज, व्हॉट दे आर डुईंग। यू आर नॉट लिसनिंग ओनली व्हॉट द अदर पर्सन इज सेइंग। त्यांचं काय पॉईंट ऑफ व्ह्यू नाही, पैसे द्या म्हणजे पैसे द्या, तू चेक घेऊन ये, तू इथे थांब आणि हिला पण जायला द्यायचं नाही। शी इज अ फिमेल, तिला 11 वाजता सोडलं। यांचं हस्बंडचा मला कॉल आला की सर यू टॉक टू देम, ठीक आहे, बिकॉज इज नॉट लिसनिंग टू एनी ऑफ द सिनियर्स। इवन इफ यू आर in some politics, you should listen to the what other person is saying. We are also in social field, socially we are also active. आमचं पण नेटवर्किंग आहे, आमचा पण जनसंपर्क आहे, ठीक आहे। त्यांचा पण तुम्ही ऐकत नाही की समोरचा माणूस आहे तो पण सामाजिकच आहे, है ना। तर यांना 11 वाजता सोडला, पण यांना इकडची सर्व परिस्थिती माहीत होती की इकडे काही घडू शकतो, इथे कोणाचाही जीव जाऊ शकतो, कारण या लोकांच्या मनात जे बसवलं गेलं आहे त्यालाच त्यांनी खरं मानलेलं आहे। त्यांना काहीच ऐकायचं नाही दुसरं। आणि आय डोंट नो, आय एम जस्ट सस्पेक्टिंग वाय दे आर पुटिंग ऑफ द कॅमेरा, वाय दे आर डिमांडिंग 22 लाख रुपीज ऑन द स्पॉट, व्हॉट इज देअर सेटिंग, व्हॉट इज देअर सेटिंग, ठीक आहे। आणि त्याच्यासाठी ते काहीही करू शकतात। हे एकदम त्यांचं काय म्हणतात की दृढ मत होतं की आज काहीही करायचं आहे, कारण पोलिसांनी त्यांना बोलवले होते की तुम्ही चेक घेणार, जबरदस्तीने चेक घेताय, चेक बाउन्स होणार, परत तुम्ही पोलीस स्टेशनमध्येच येणार ना। तर तुम्ही वाय यू पीपल डोंट कम टू पोलीस स्टेशन डायरेक्टली, वी विल डिस्कस हिअर। आणि जर त्यांनी जर काही फ्रॉड केलाय तर आम्ही गुन्हा दाखल करू चौकशी करून। दॅट मीन्स बिंग अ पॉलिटिशियन यू आर नॉट बिलिंग युअर ओन सिस्टम। तुम्हाला यंत्रणावरती भरोसाच नाही आहे। वाय यू आर टेकिंग लॉ इन युअर हँड। सो इज दिस द वे? आय मीन आज त्याच्यानंतर तिथे पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्यांनी हे सर्व जेव्हा सांगितलं तर वरिष्ठांनी ह्याचा संज्ञान घेतला आणि त्यांना ह्याची ग्रॅव्हिटी माहीत पडली की तिथे खरंच कोणाचा जीव जाऊ शकतो। आणि दॅट वॉज द प्लॅन। आय एम डॅम शुअर, आय एम गोइंग टू शेअर ऑल द व्हिडिओज, ऑल द ऑडिओज विल कम टू नो व्हॉट आय एम सेइंग इज ॲब्सोल्युटली ट्रू। वरिष्ठांनी पोलिसांना इथे पाठवले, त्यांनी सरांशी, जे वाघुले सर आहे त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला। ते बोलले ठीक आहे आपण पोलीस स्टेशनमध्ये जाऊ। तिथून जसंच मला हे लोक बाहेर घेऊन येत होते, बाहेर काढून येत होते, लगेच सनाशेकीने सर्वांना परत भडकवले की यांना जीवे ठार मारायचं आहे। वी हॅव ऑल द व्हिडिओज, यांना जीवे ठार मारायचं आहे। I have never faced such situation. I am into social life. I am a reputed person. तुम्ही बोलले ना, त्यांनी 2 लाख रुपये मागितले, 22 लाख त्यांनी मागितले, सनातनी बोलले, व्हिडिओ दाखवा ना। ये वीडियो है जिसमें पत्रकार परिषदेचा मेसेज टाकला ना, त्याच्यामध्ये पण लिहिलंय की समाजसेवेच्या ते व्हिडिओ आहे, ते व्हिडिओ पेनड्राइव्ह खंडणी मागण्याचा प्रयत्न केला। हा ते तो कॅमेरा बंद हो, तो त्यावेळेस तेच बोलतो, त्यावेळेस तो कॅमेरा बंद करून टाकलेला, त्याची वायर सर्व यांनी त्याची आम्ही कंप्लेंट पण तक्रार पण केली आहे। सर ऐका, एक मिनिट सर, इथे ज्याला झालं ना तर इथे 3-4 पत्रकार पण होते, त्यांच्या समोर सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत।
तुम्ही बोलताय की मॅडमला डांबून ठेवलं, तुम्हाला डांबून ठेवलं. हां मॅडमला त्यांनी कोणी सोडलं विचारा त्यांना. कोण मॅडमला त्यांनी स्वतः सांगितलं की लेडीज आहे, तुम्ही जावा म्हणून. मॅडम बाहेर जाताना पण मॅडमला ते बोलले की माझ्याकडून जर काय चूक झाली असेल तर मी तुमची माफी मागतो, हे शब्द त्यांचे होते. आणि नंतर मॅडम जाताना पण एवढ्याच बोलल्या की तुम्ही मुलांच्या हिताचा निर्णय घ्या. त्यांना स्वतःहून त्यांनी पाठवलं एक लेडीज आहे म्हणून. तिथे सगळे पत्रकार होते. तुम्ही ठीक आहे. बोलता खंडणीची मागणी केली ना, तिथं पण सगळे लोक होते. तुम्ही 10 ठिकाणाहून त्यांना फोन आणले, 10 जणांनी त्यांना फोन केले. जर त्यांना खंडीच घ्यायची होती तर त्यांनी फोन यायचा, आम्हाला पण बोलवले नसते. तुमच्या अगोदर तुमची सेटिंग करून मोकळेले असते ना. तुम्ही जो आरोप करतो तुमच्याकडे हे आहे का, त्यांनी 22 लाखाची खंडणी मागितली असं तुमच्याकडे रेकॉर्ड आहे का, काय दाखवा. तेच जसं मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यावर पण तुम्ही ते टाकलंय, खंडणी मागितली हा तुम्ही proof दाखवा. त्यांनी खंडणी ते मागितली. दाखवा. बाकी काय काय नक्की म्हणजे काय बोलणं झालं, रेकॉर्डिंग तुमच्याकडे recording आहे का? मी सांगतो. तुम्ही बोलताय की मॅडमला त्यांनी स्वतः सोडलं, नाही मग पकडून का ठेवलं? सर मॅडम नाही सर. आम्ही सगळे होतो. नाही, मी माझं हे सांगू का, मी बसलेलीच होती. मला खूप भीती वाटत होती. मी खरं सांगते, मला असं माझ्या डोक्यात हेच चाललेलं की आपल्याला इकडनं मार खाऊन जायचंय, आपलं काहीतरी होणार आहे आज नक्की आहे. कारण का ते ज्या पद्धतीने बोलत होते ते खूप वाईट होतं. ते माझ्यासाठी खूप नवीन अनुभव, पहिल्यांदा असा अनुभव आला. ठीक आहे. मी त्यांना रिक्वेस्ट केली होती आतमध्ये जे बसले होते, त्यांचे कोणी असतील ते मला माहीत नाही, मी नाव वगैरे कोणाला ओळखत नाही. त्यांना रिक्वेस्ट केली की मी जाऊ शकते का, मला तर जाऊ द्या ना. कारण माझ्या मिस्टरांचा कंटिन्यू फोन येत होता. ठीक आहे. कारण तो टेन्शनमध्ये होता ना तिथे की हिला काय झालं तर काय, हिला मारलं तर काय. आणि तेच यांच्यासोबत घडलं की मी रिक्वेस्ट केली, नाही ऐकलं. मग कितीतरी वेळानंतर 11 वाजता त्यांनी मग मला काय माहिती त्यांच्या डोक्यात आलं, मग ते बोलले की ठीक आहे. आणि मग मी गेल्यानंतर मी पोलीस स्टेशनला जाऊन सगळी स्टेटमेंट दिली आणि मग तेव्हा पोलीस आले तिथे. पण याच्यात खरं सांगायचं तर स्पष्ट सांगते, माझं नाव प्रतिभा, मराठी मुलगी आहे. मी गेली 6 वर्ष झाली एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये ॲज अ काउन्सिलर काम करते. वेगवेगळ्या अकॅडमीजमध्ये मी काम केलेलं आहे. असं नाही की हे पहिल्यांदा मी काम करते. ठीक आहे. याच्या आधी माझं ॲक्च्युअल करिअर IIT बॉम्बेमधलं आहे. आय वॉज वर्किंग विथ IIT बॉम्बे. मी बॉर्न अँड बॉट अप IIT बॉम्बेची आहे. ठीक आहे. माझं करिअर हळूहळू घडत यांच्याकडे मी 2-3 वर्षापूर्वीच हे मला ओळखतात. त्यांना कळलं की मी जॉब शोधते. त्यांनी मला बोलवलं, इंटरव्ह्यू घेतला आणि मी जॉईन झाली आहे जुलै 2024 मध्ये मी जॉईन झालेली आहे घाटकोपर अकॅडमीमध्ये. या अकॅडमीमध्ये मी राहते ठाण्याला. मी ठाण्यातच राहते. मला हा ठाणा सेंटर जवळ होता, पण तरीही मी हा ठाणा सेंटर नाही घेतलं. त्याचं कारण एकच म्हणजे सना शेख. कारण का ती बाई फक्त शिव्या देऊन बोलते. ती नॉर्मल बोलतो ना तशी बोलत नाही. तिची ती सवय आहे आणि मी ते घेऊ नाही शकत. कारण का एवढ्या एक्सपिरियन्स नंतर आपण शिव्या खाऊन काम करणं मला नाही योग्य वाटत. म्हणून सरांना मी रिक्वेस्ट केलं, सर तुम्हाला मला घ्यायचं असेल तर मला घाटकोपर सेंटरच द्या. मी घाटकोपर सेंटरमध्ये ॲज अ काउन्सिलरच काम करत होते. गेली 11 महिने मी जुलैपासून मी कंटिन्यू काम करते घाटकोपर सेंटरला. मला प्रवासाचा 2 तास लागतो, तरीही मी तिथपर्यंत जाते. कारण का त्या बाईमुळे आता हे सगळं झाल्यानंतर तिचं जे काय इश्यू होतो मला काही कल्पना नाही आहे. आता बॉसेसचं आणि त्यांचं काय झालं हे मला काय माहिती. कारण का मी वेगळ्या सेंटरमध्ये एके दिवशी 1 तारखेला एप्रिल महिन्यामध्ये नाही एप्रिल महिन्यामध्ये ऐकून घ्या तुम्ही ऐकून घ्या ना. एप्रिल महिन्यामध्ये मला इथे बोलवलं गेलं की तू सांभाळ. मी म्हटलं एप्रिल एंडमध्ये, पण मग मी म्हटलं ठीक आहे जाऊ दे. 1 तारखेला माझे सासरे वारले. मी 15 दिवस सेंटरमध्येच नव्हते, इथे आलीच नाही. मी 14 तारखेपासून यायचं स्टार्ट केलं इकडे. ठीक आहे. 15 दिवस, फक्त 15 दिवस मी काम केलं. यांनी म्हटलं तू सेंटर हेड म्हणून सगळं सांभाळ. आणि ही खबर जेव्हा तिला गेली सना शेखला, त्याच्या दुसऱ्या दिवसानंतरपासून तिने हे सगळं लगेच दुसऱ्या दिवशीच तिने मुलांना एक वेगळा ग्रुप बनवला. पालकांना मुलांना इकडे बोलवून घेतलं आणि भरपूर काय सांगितलं. आणि ते सांगितलं जे पण आहे त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फ्रॉड आहे, हे आहे ते तर सगळं सांगितलंच, पण त्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही सगळे रिफंड घ्या. मी तुम्हाला दुसऱ्या अकॅडमीमध्ये लावते, त्याचं नाव आहे अमिगो. आणि त्याचे ओनर्सचं नाव घेऊन तिने म्हटले, सर पण होते तिथे. मी व्हिडिओ चालवत होतो. ठीक आहे. नहीं चला पा रहा है, इसलिए आज इसने अपनी एकेडमी को दिल्ली के
साइटेक एकेडमी को हाथ में सौंप दिया। दिल्ली अगर ट्रस्ट करना है आप कर लो, ठीक है। अगर आप लोगों को आगे कंटिन्यू करना है, अमीगो एकेडमी इज द बेस्टेस्ट एकेडमी ऑफ इंडिया, आई वुड सजेस्ट। अगर आप लोगों को चाहिए कि मैं वहाँ के अरमान शेख उनका नाम है और दूसरे जो ओनर है बोले नीरव जोशी, ठीक है, दे आर द बेस्ट फॉर एविएशन इंडस्ट्री। उन लोगों का अगर आप पेज देखोगे, देयर आर लैक्स ऑफ स्टूडेंट्स हु हैज प्लेस्ड और ऑलरेडी प्लेस्ड फॉर एयरलाइंस, ठीक है। मैं आपको सिर्फ सजेशन दे दिस इज ऑल्सो सर एक मिनिट बसा, म्हणजे काय विषय काय माहिती आहे बघा, म्हणजे एक विषय सांगतो, वाघोले साहेब इथे आले म्हणजे ते लोक त्यांच्याकडे गेले म्हणून ते इथे आले, त्यांनी आंदोलन केलं, बरोबर आहे, त्यांना जे सांगितल्याप्रमाणे त्यांनी आंदोलन केलं. तुम्ही जे बोलताय ना की त्यांनी समाजसेवेच्या माध्यमातून खंडणी मागितली, त्याचा तुम्ही पुरावा द्या. कारण कसं आहे माहिती आहे का, बघा आम्ही त्या दिवशी इथं झालं ना तर सगळ्या गोष्टीला आम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत, त्या गोष्टी काय झालं काय घडलं. जर आता तुम्ही बोलताय की तुमच्या मागं मुलं आहेत, मग आज का ना आली सगळी मुलं किंवा त्यांचे एकच पालक पालक एकच कसं पालक तुमच्या आहेत, बरोबर? त्यांच्या बरोबर जर 50 त्या पालक येतात, आता जर एकच तुम्ही पालक चांगलं आहेत. शिकवता ना, बघा तुम्ही जर चांगलं शिकवता, तुमचं इन्स्टिट्यूट चांगलं चाललंय, तर तुमच्या बाजूने लोक का नाही येत? पालक एकच काय? तेच मी बोलत आहे. मी आधीच सांगितलेलं की आपण मेडिकल फील्डमध्ये ऍक्टिव्हली काम करत आहे आणि इथे सेंटर मॅनेजर म्हणून ज्याला निवडलेलं, ठीक आहे, ते लोकच फेस असतात. आता सपोज यू नो युअर बॉस, यू डोंट नो की हू द मॅनेजर और हू द डायरेक्टर इज, ठीक आहे. तर आता सना शेख जर मॅनेजर आहे तर ते आता ह्यांना विचारलं तर हे लोक पण त्यांचंच नाव घेतील, ठीक आहे. आता जो फेस आहे, कसं का तुमचा बिझनेस सोडून जाता? तुम्ही मालक आहेत ना, तुमचा हे नाहीये. एक माणसाच्या व्यक्तीवर तुम्ही सगळं सोडून जाता आणि तीच माणूस मॅनेज करते. ऍक्च्युअली तुमचं पण कर्तव्य काहीतरी आहे ना, तेच मी बोलत आहे तुमचं की कर्तव्य नाही का एखाद्या ह्याच्यावर तुम्ही सगळं सोडून जाता आणि उद्या ते कुठे भडकवतात, काय ते कुठे तुमचं कोण सोडून institute गेलं बंद नाहीये, करायला कुठे घेतात. कोण तुमचं सोडून कर्तव्य गेलं नाही. नाहीये. तेच मी बोलत आहे की रिव्ह्यू मीटिंगसाठी जेव्हा मॅडमने यायचं बंद केलं आणि आम्हाला सेंटरला तोटा व्हायला लागला, तेव्हा आम्ही त्यांना क्लिअरली तेव्हा त्यांना आम्ही बोलवलं, बट मॅडम काही आल्या नाही. आणि या व्हिडिओपासून मला असं वाटत आहे की शी मे हॅव जॉईन समवेअर एल्स अँड दॅट इज वाय शी इज डुईंग ऑल दिस. हे कन्फर्म आहे. आणि मला एक मॅडम हे ऍडमिशन आणि हे सर्व जे प्रॉमिसेस आहे हे तर त्यांच्या थ्रू झालेले आहेत, है ना. आणि आता ऑल ऑफ अ सडन आफ्टर वर्किंग फॉर 2 years इन अ कंपनी तुम्ही दुसऱ्या कंपनीचे ओनरचं नाव घेत आहे, तर त्यांचं नाव घेत आहे आणि इथे तुम्ही काही रेजिग्नेशन असंच सोडून गेलेले आहे. तर ॲज अ सेंटर मॅनेजर आम्ही काय करणार? आम्ही तर काही कॉल घेणारच ना. जेव्हा आम्हाला जसा कॉल घेतला जायला पाहिजे होता तेव्हा तसं घेतला. ट्रेनिंग चालू होती, सेल्स हेड आहे, ह्यांना सर्व त्यांची माहिती, ही वॉज रेग्युलर इन कॉन्टॅक्ट विथ. आणि जेव्हा हे सर्व माहिती आमच्याकडे आली तेव्हा आम्ही इमिडिएटली कॉल घेऊन यांना सेंटर मॅनेजर बनवले, ठीक आहे. आणि तुमचा व्यावसायिक वाद असेल नाही, सनाशेख दुसरी पण होते ना, त्यांनी असं त्यांची पण तक्रार आहे की तुम्ही त्यांचे पगार दिले नाहीत, त्यामुळे. आणि त्यांच्याबरोबर अजून पण होते ना, सनाशेख एक नव्हती, अजून तुमचे कर्मचारी पण होते ना त्यांच्याबरोबर, ते पण बोलता आम्हाला पगार दिला नाही. कोण कर्मचारी? अजून एक कर्मचारी होती ना तुमची लेडीज, वो उनके फ्रेंड थे, वो उनकी बोली बोल रहे थे. और सना शेख का सैलरी जो है दिया गया था जब वो अप्रैल में एक्सपाउंड हुआ. तुमचा व्यावसायिक वाद आहे तो, तुमचा जो व्यावसायिक वाद तुमचा सनाशेख आणि तुमच्यात आहे, बरोबर. तर तुम्ही यात स्थानिक नेत्यांनी खंडणीसाठी धमकावलं हा आरोप केला आणि एक निष्पन्न मिनिट, करा. सनाशेख विरोधात तुम्ही तक्रार आधी दिली होती का, ती असं करते याच्याबद्दल? त्याची काय एनसी वगैरे तुमच्याकडे कॉपी आहे? एवढं मोठं कांड तर 5 तारखेलाच केलं त्याने, विद्यार्थ्यांना भडकवून आणणे. हा कळवलं, ते कळवलं, त्याची कॉपी आहे ना. हो हो, यस आहे. 7 तारीख को हमने कंप्लेंट दी कॉपी है. पण द्या. हा मी देतो. आणि ते खंडणी मागितली जनसेवेच्या नावाखाली, ते नक्की काय प्रकरण आहे? नाही बघा काय आहे, त्यांना सना शेखला सर्व सना माहिती. शेख, सर, नाही, ऐका मी सना सांगतोय, शेख इट इज ऑल कसा कनेक्टेड, आहे? आय टेल यू. नाही सर, कसं असतं माहिती सर, आहे सर, का, तुम्ही ऐका, तुम्ही उद्या जरी कोणीही मुलं कोणाकडे गेली असती ना तरी तो नेता हेच गोष्ट केली असती. पण जर एखादा कोणी असून दे मुलांसाठी आंदोलन करायला येतो, त्याच्यावर तुम्ही खंडणी मागितली म्हणून आरोप करता, तर त्याचा पुरावा काय पुरावा आहे? एक सेकंड. तुम्ही सेंटरला एज अ डिटेन्शन सेंटर बनवून टाकलंय. तुम्ही कोणाचाही काही ऐकत नाही. आणि 50 लोक जर 50 लोक जर 2 माणसाला थ्रेट देत आहे आणि त्याला बोलतो तू आत्ताच्या आता चेक घेऊन ये, त्याला काय म्हणणार? चेक कशासाठी मागत होते? कशासाठी म्हणणार? मुलांना द्यायसाठी मागत होते, स्वतः सर मागत ना. मला एक सांगा की 8-9 महिन्यानंतर शिकल्यानंतर जर तुम्हाला माहित आहे की हे सर्व नाही होऊ शकत, तर तुम्ही त्याचं काय करणार? आय मीन वाय यू आर प्रमोटिंग रॉंग थिंग. आणि तुम्ही ओनरचं का नाही ऐकत आहे? ऑन रेकॉर्ड आहे ना, ऑन रेकॉर्ड आहे. ते काय बोलत होते की मुलांना तुम्ही तुमच्या हाताने मुलांना चेक द्या. ते कुठं बोलले की आम्हाला चेक द्या? ते मुलांसाठीच मागत नाही होते सर, ना. ते तर ठीक आहे, ते तर तुमचा ऑन कॅमेरा जे चेक मागत आहे
कॅमेरा बंद केल्यानंतर काय काय ते मग तुम्ही सांगा. कॅमेरा का बंद केला? सर कॅमेरा बंद झाल्यानंतर त्यांनी कितीचा चेक मागितला ते सांगा. किती त्यांनी पर्सनली पैसे पर्सनली मागितलेत का? मागितला का आणि हे कसं मागितलं ते विचारलं. सांगा. म्हणजे ते 22 लाख का चेक वो लोग बार बार मांग रहे थे. कुठं मागितलं तसा रेकॉर्ड आहे तुमच्याकडे? नाही एक मिनिट ना, कुठं मागितले ते तर विचारलं. कुठं वो जो मागितलं? 22 लाख का बोल रहे थे ना कि हमको 22 लाख का चेक लेके आओ तभी आपको इनको जाने देंगे, तो मुझे घर पे उन्होंने भेजा 22 लाख का चेक तो देने। 22 लाख का चेक वो उसके लिए मांग रहे थे ना, उन्होंने उन्होंने टोटल total निकाला किया था ना, तो कितना 22 लाख हो रहे, कितना इसके लिए बच्चों 22 लोग का लाख का टोटल चेक किया कि मांग 22 रहे लाख थे। रुपया होता है, 22 लाख का चेक दो, लेकिन जब बच्चों लोग का 22 लाख होता ही नहीं ना, उनको तो पढ़ाने के लिए हम लोग को जो विश्वास किए, जो नहीं, उनको उन्होंने जो प्रस्ताव रखा बच्चों है। लोग ने लिख के दिया था ना, वो लिख के भी दिया था, उनके पास है, हमारे पास भी उनका पास है। बच्चों लोग ने लिख के दिया था कि इनका इतना था, हम लोग ने इतना दिया है, पूरा भी नहीं दिया था। 1.5 लाख अगर रहा है तो हम लोग ने 50,000 रुपए दिया है, वो काउंट करके उन्होंने बोला था कि 25 लाख रुपए हो रहे हैं, आपके लिए कम नहीं, आप दे दो। 22 लाख रुपए हो रहे हैं। त्याच्यावर पोलिसांनी काय कारवाई नव्हती केली? नाही ते बोलवलं ना त्यांना, तिथे गेले, पण काय आहे ते सर्व जे मग ही परसेप्शन गोष्ट क्रिएट तुम्ही केलेलं बाबुलेंशी तुम्ही चर्चा केली होती का या सगळ्या गोष्टीची? ते त्याचं डायरेक्ट सेंटरवरच आले ना, त्यांचं आमचं डायरेक्ट त्याच्या आधी काही झालंच नाही, कारण पोलिसांनी काय बोलले की तुम्ही इथे या, तिथे ते आलेच नाही. आणि सर्व आता मला एक सांगा, तुम्ही हॉटेलमध्ये गेले, 10 दिवसाचा स्टे होता, 9 दिवस राहून 10व्या दिवशी बोलते मला जमत नाही, पैसे द्या, आणि त्याच्यामध्ये येऊन कोण तुम्हाला बोलतोय की नाही तू दे, नाही तर तुला जायला देणार नाही, त्याला तुम्ही काय म्हणणार? व्हॉट विल यू कॉल इट? आणि त्याच्यासाठी आणि त्याला हे जीवाचा धोका पण तुम्ही दाखवत आहे, मग याला खंडणी नाही तर काय म्हणणार? प्रशांत इसको एक्सटॉर्शन नहीं तो क्या बोलेंगे? दिस इज एक्सटॉर्शन ओनली. तुम्ही कोणाच्या नावावर घ्या, तुम्ही कोणाच्या नावावर मागा, दिस कॅन बी कॉल्ड एज अ एक्सटॉर्शन ओनली. तुम्ही द्या, नाही तर मी जायला देणार नाही. आणि ह्यांनी आपला जीव वाचवणे पोलीस स्टेशनला गेले, चेक बोले ठीक आहे तुम्ही इथेच आहे सर, तुम्ही इथेच आहे, बट कॅन यू तुम्ही इथेच होते, तुम्ही वाचवण्याचा प्रयत्न केला. एक सेकंड सर, तुम्ही पोलीस आले, या लोकांनी जेव्हा हल्ला बोलला तर तुम्ही कोणाला वाचवाल? आमचा जर जीव गेला असता तर तुम्ही काय कॅमेरा करणार? काय काय झालं म्हणजे काय काय बोलले त्यांना? काय बोलले? म्हणून वाद झाला. अरे काय बोलले? बघा, तुम्हाला जर मारायचंच असतं 5 तास लोक बसली होती, मग तेव्हाच मारलं असतं. नाही, एक सेकंड मी त्याचा जबाब देतो. सरांनी मला काय विचारलं, पोलिसांनी येऊन ते बोलले की व्हॉट डू यू वॉन्ट? मी बोललो की सर वी विल ट्रेन अँड वी विल प्लेस देम. मी तेच बोलत आहे. त्याच्यानंतर बोलला हे तुला पैसे द्यावे लागतील, तर मी काय बोललो ठीक आहे, विल सी. ते बोलल्यानंतर विल सी, ते अरे विल सी म्हणजे काय? कसं 5 तास जर तुम्हाला मारायचं असतं ना, 5 तासात तिथं तुम्हाला कोणच नव्हतं ना, तेव्हा पण मारलं. सर हे एक्सटॉर्शन आहे. बोला सर. संजय वाघोले जे लोकप्रतिनिधी आले होते इथे मुलांसाठी, त्यांनी पर्सनल तुम्हाला पैसे मागितले का मुलांच्या व्यतिरिक्त, की मुलांचे वेगळे आणि आम्हाला वेगळे द्यावे, असं काय बोलले का ते? ते 22 लाख, पण त्याची जे मागायची जे पद्धत आहे आणि मागायची, एक सेकंड सर सर, त्यांना याच्या अगोदर पण अशी एक घटना घडली होती तिकडे त्या रामवती रोडला. ज्यावेळी ती घटना घडली त्यामध्ये असे 150 लोकांना मुलांचं झालं होतं. अच्छा, त्यांची फसवणूक झाली, त्यातले पण 100 लोकांना त्यांनी पैसे काढून दिले. ते सर वेगळं आहे. आम्ही कॅनॉट कोरिलेट. आम्ही त्यांना हेच बोललो की सर तुम्ही या लोक त्याच्याकडे जातात का, ते घेऊन लोकांना ना आले, तुमची लोक त्यांच्याकडे गेली म्हणून आले ना ते. तुम्ही असं आरोप करताय आम्ही पण ते तर आम्ही क्लॅरिफाय केलं ना. सर तुम्ही असं म्हणताय की आम्ही फसवणूक केली नाही किंवा हे प्लेसमेंट नाहीये, बरोबर आहे. तुम्ही यायच्या अगोदर त्यांना अनेक 3 आमदारांचे फोन आले, 2 नगरसेवकांचे फोन आले की बाबा काय असेल ते प्रशांत आपलं जे काय असेल ते बसून विषय मिटून टाका. मग हे फोन का त्यांना येत होते सारखे? तुम्ही कार्याच्या बाजूने आहात, आमदारांचे नगरसेवकांचे फोन संजय वाघोलेंना आलेच कसे? तर त्यांना फोन कशाला आले? कारण तेच आम्ही बोलत आहे की जे जनसंपर्क आहे, आम्ही पण काय 12 वर्षापासून सोशलच आहे ना. जर तुमच्यावर काही घडणार तर तुमचा मित्र येणार का नाही येणार तुम्हाला? मी ह्यांना जर बोललो तर हा माझ्याबद्दल विचार करणार की नाही करणार? हे माझे एम्प्लॉई असून जर माझा विचार करत आहे की माझ्या जीवाला धोका आहे तर ते का नाही करणार? पोलिसांचं पण तेच काम आहे आणि स्थानिक नेते असो किंवा कुठलेही नेते, सर्वांचं तेच काम आहे की वी शुड प्रोटेक्ट लॉ फर्स्ट. व ते लोक त्याच्यासाठीच त्यांना बोलत होते की जे काही आहे यू डोंट टेक अ कॉल राईट लाईक दिस. इट लुक्स लाईक अ एक्सटॉर्शन ओनली. की तुम्ही त्यांना बसवलाय, तू जा चेक घेऊन ये, नाहीतर आज जायला देणार, आम्ही रात्रभर इथेच आहोत. सी दिस इज नॉट लाईक दॅट यार. असं नाही होऊ शकत. किती मुलं आहेत त्याच्यामध्ये क्लासमध्ये? आपल्याकडे क्लासमध्ये किती मुलं आहेत टोटल? 59. आणि 15. 59. आप लोग के साथ कितने लोग हैं? अभी हमारे पास जो है, मैं बताता हूँ अभी कैसा है कि हम लोग मी तुम्हाला सांगितलं की रविवारपर्यंत आपल्याकडे ऑलमोस्ट 15 स्टुडंट्स जे कन्फर्म झालेले आणि सोमवारी आवाज लाऊडली बोला.
तर रविवारपर्यंत जे पॅरेंट्स जे शनिवार रविवारपर्यंत येऊ शकत होते ते कन्व्हिन्स झालेले, आणि त्याच्यानंतर जे सोमवारी पेरेंट्स आलेले ते सुद्धा, ते 10 लोक पण कन्व्हिन्स झालेले. तर एक समजा एक 20-25 लोक आपल्याकडे कन्व्हिन्स झालेले, आणि जसं जसं ते लोक आले असते 100% ते कन्व्हिन्स झाले असते. पण त्याच्यामध्येच हे जे सर्व गोंधळ झाला, आता काय आहे की एकदम परसेप्शनच पूर्ण निगेटिव्ह करून टाकलंय पूर्ण सोशल मीडियापासून सर्व. तर काय आहे आता आणि त्यांनाही आता लोक हे जाऊन तिथे जावा, रिफंड मागा, हे सर्व चालू आहे. आता लहान मुलगा आहे, 12वीचा मुलगा आहे, ठीक आहे, 12वी पास झालंय, ही जस्ट पास, ड्रीम्स. तर आता ते लोक निगेटिव्ह आहेत, खूप निगेटिव्ह झाले. त्याच्यामधून जे मुलांनी मारहाणसाठी, आता बघा यांचा जे काही उद्देश असेल, त्यांना दुसऱ्या अकॅडमीमध्ये जायचं आहे, तिथून काय भेटत काय नाही, आता त्याची चौकशी होणार तेव्हा माहीत पडेल, बरोबर आहे. त्याचं पण आता नाव घेतलंय, व्हिडिओ आहे, तर चौकशी होणारच, 100% चौकशी होणार आहे. आणि बघा 2 महिने 3 महिन्याने बघा तिथे जाऊन कॅमेरा घेऊन जाऊन बघा तिथे भेटत आहे की नाही भेटत आहे, ते पण आपण सांगू पुढे अजून असं करून, ठीक आहे. कसं आहे की ह्यांनी त्यांच्या मनसेमध्ये सपोज जर हा इंटेन्शन सना शेखचाच होता, ठीक आहे, त्यांनी यांना बरगळले, जे काही याची खोटी माहिती दिली, दुष्प्रचार केला, त्याच्यामध्ये मुलांचं किती नुकसान झालं, ठीक आहे. मुलांना पण तुम्ही मारहाण करा, हे करा, ते करा, त्यांचं ते वय आहे का करायचं, त्यांचा करियर स्टार्ट नाही झालाय, त्यांच्यावर FIR, आता FIR ची कॉपी आहे. मैं आपको ऑडियो सुनाना चाहता हूँ, इसमें आवाज आएगा? मैं सुनाता हूँ. क्योंकि उनका बाप भी देगा, उनका खानदान भी देगा, क्योंकि कल उनका पूरा रिकॉर्डेड वीडियो है अपने पास, जहाँ पे उन्होंने ये कमिट किया है कि हाँ अगर आपको नहीं करना है तो हम अमाउंट रिफंड करेंगे, ठीक है. नहीं तो जाए ना, उसका कल्पना हॉस्पिटल है, अपन वहाँ जाके जो दंगा ना करेंगे ना, बड़ी बड़ी मशीनरी उन लोग की 4-4, 5-5 लाख की सारी मशीन ही उठा के लेकर आएंगे. भाई इतना क्यों बोल रहे हो तुम लोग? स्टूडेंट्स हो, स्टूडेंट पावर भूल चुके हो क्या? स्टूडेंट पावर क्या है पता है तुमको? कोई हाथ नहीं लगा सकता. यू आर स्टूडेंट, स्टूडेंट को इतना हक है गवर्नमेंट से कि आप लोग अपने लिए, अपने पढ़ाई के लिए, अपने पैसों के लिए, सबके लिए लड़ सकते हो. और इनमें से तो कितने बच्चे हैं जो खुद जॉब करके खुद पैसा भर रहे हैं. इतना कमजोर नहीं है तुम लोग, कोई वो नहीं हो तुम. यू पीपल, यू गाइज आर स्टूडेंट मैन. स्टूडेंट पावर बहुत अलग लेवल का होता है. नाव शी विल गो टू सम अदर अकॅडमी. हे स्टुडंट जे आहेत ते सर्व आता बघा मॅडम जातील अंदरचा वाद नाही, हे तर क्रिएट केलेला आहे सर. हा वाद कुठपर्यंत पोहोचला ही गोष्ट त्यांना माहित नव्हती ना. त्यांचं नाही बोलत सर. मला एक सांगा, आम्ही कितीक वेळा कन्व्हिन्स केलं, पण आता तुमच्या डोक्यावर 4 कार्यकर्ते. एक मिनिट मी थांबवतो, एकच मिनिट थांबवतो, तुमचा विषय कारण ते आलेले परसेप्शन म्हणून ते काय म्हटले, परसेप्शन असं झालंय त्यामुळे निगेटिव्ह केलंय. इथे सकाळी जो तुम्ही पत्रकार परिषदेचा मेसेज टाकलाय ना की समाजसेवेच्या नावाखाली खंडणी गोळा केली, याचं पण एक परसेप्शन झालंय आणि निगेटिव्ह मेसेज केलेला आहे. तर आम्ही तुम्हाला सना शेख बद्दल विचारत नाहीये. आमचा क्लिअर कट तुमच्याकडे प्रश्न आहे, कोणी असेल कोणी खंडणी तुमच्याकडे मागितली, किती रुपयाची मागितली, तो असाच अग्रेसिव्ह होणार. पण तुमचं कर्तव्य तर ठीक आहे, तुम्हाला तिथे झालं नंतर तुम्ही पोलीस स्टेशनला हे सगळे त्यांना व्हिडिओ दाखवले का? हे सर्व व्हिडिओ दाखवले म्हणून तर त्यांना बोलवलं गेलं ना, तिथे गेलेच नाही. वाघोलेंशी तुम्ही हे सगळं दाखवलं का बाबा हे व्हिडिओ अशी आहे, अशी करते? नाही भेटलं ना सर. डायरेक्ट तिथे झाले आणि तुम्हाला पत्रकारांना पण घेऊन आले डायरेक्ट. एक मिनिट फक्त सर, मी तुम्हाला येऊन रिक्वेस्ट केली, किती वेळ मी बोलत होते सर असं नाहीये, तुम्ही समजून घ्या, परिस्थिती खूप वेगळी आहे. तिथे बसून ठेवलेले ना, पण मी घाबरत जेवण आणून दिले तुम्ही, सर काय तुम्ही मला गन पाऊंड पॉइंट वर बसवलंय तुम्ही जेव्हा आणि मला नाही तसं नाही. सर 10 महिने व्यवस्थित शिकल्यानंतर कोणतीही एक एक्स पर्सन आला, ठीक आहे, आणि त्यांचा फक्त ऐकून दुसरी साईड न ऐकून घेता, ठीक आहे, एक सोशल पर्सन पासून, ठीक आहे, तुम्ही त्यांची साईड न ऐकून घेता जर तुम्ही पैसे मागताय आणि 50 लोकांच्या मध्ये तू दे, नाहीतर मग, आणि ते जे काही झालं ते जीवाचा धोका होता, त्याला खंडणीच म्हणणार, त्याला आम्ही एक्सटॉर्शनच म्हणतो. मुलांचे पैसे मागितले स्वतः मागितले, पण वो जो 22 लाख उन्होंने मांगा, त्याची पद्धत आणि जे बोलण्या आणि जे पद्धत बोलू शकतो त्याला, आणि जे मेथड होता
लोकांना डिटेन्शन करून पोलीस बोलत आहे त्यांचं ऐकत नाही, वरिष्ठ बोलत आहे त्यांचं ऐकत नाही आहे, तर ते खूप चुकीचा होता. त्याच्यासाठीच आम्ही हे बोलवलं. विषय असा आहे वाघोले साहेबांनी पैसे मुलांसाठी मागितले का स्वतःसाठी मागितले हे सांगतो किंवा नाही बोला. मॅडमला बाहेर सोडली ना, बाहेर सोडली ना, तर पोलीस 2 तिथे बसलेले होते, 2 पोलीस बसलेले होते. मॅडम बाहेर गेले तर मॅडमला त्यांनी सांगितलं की तुम्ही जा, मी माफी मागतो तुमची, तुम्हाला त्रास झाला असेल. तर तुम्ही हे जस्टिफाय करत आहे का की 2 पोलीस होते, 5 पोलीस नंतर आलेले, तरी जीवाला धोका झाला, मेला असता कोण माणूस तर त्याची जबाबदारी कोण घेतलं असतं? गुन्हा दाखल झाला ना त्यांच्यावर. अरे गुन्हा झाला, माणूस मेल्यानंतर गुन्हा दाखल करून काय करणार आहे? आय हॅव अ डॉटर 4 years old. आता बघा त्याच्यावर गुन्हा दाखल झाला, त्यांनी अनलिगली केलं म्हणून गुन्हा दाखल झाला. नाही, तेच मी बोलत आहे. हे बघा, हे जे छोटं त्यांना वाटलं की काही नाही होणार, हे लोक डॉक्टर आहेत, हे लोक काहीच करणार नाही. जिथे ज्याला जे काही भडकवू शकतो आपण भडकवून आपलं सिद्ध करून घ्यायचं आहे. तुमची आता काय मागणी आहे? तुमची आता काय मागणी आहे? तेच मी बोलत आहे. सर्वात महत्वाचं आहे की हे जे आपले ही जी परिस्थिती होती ह्याचा जे लोकांनी संज्ञान घेतला आहे, जे आपले पोलीस अधिकारी आहे, जे माननीय मुख्यमंत्री आहे महाराष्ट्राचे, आणि ज्या लोकांनी याचा संज्ञान घेऊन याची ग्रॅव्हिटी घेऊन यातला त्वरित जे ॲक्शन घेतलं आहे आणि आमचा जीव वाचवला आहे, त्याचा आम्ही पहिलं तर खूप त्याच्यासाठी आभारी आहे. कारण हे जर सर्व नाही झालं असतं तर या सर्व गोष्टीमुळे आमचा जीव गेला असता आणि आम्ही इथे बसलो नसतो. फर्स्ट ऑफ ऑल आणि हे जे FIR झाली आहे ह्याच्यावर नाम पे भी FIR हुआ है, 36 लोग वो तो होने ही वाला था ना, आपको प्रॉपर्टी ये सब. ठीक आहे.